नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ट्रिग्नॉमेट्री या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 6.1 सोडवणार आहोत। त्यातील पहिलाच प्रश्न, इफ साइन थीटा इक्वल टू 7/25 फाइंड द व्हॅल्यूज ऑफ कॉस थीटा आणि टॅन थीटा। आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे कॉस थीटाची आणि टॅन थीटाची। व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे साइन थीटाची, बरोबर आहे। आता आपल्याला हा फॉर्म्युला माहित आहे, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 हा फॉर्म्युला माहिती आहे। तर आपल्याला हा फॉर्म्युला यूज करून साइनची व्हॅल्यू दिलेली आहे, मग कॉसची व्हॅल्यू काढता येईल। आपण येथे लिहू आता सोल्यूशन। आपल्याला दिलेलं काय, साइन थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे, साइन थीटा इक्वल टू 7/25। तर आता येथे लिहू आपण वी नो, आपल्याला माहीत आहे फॉर्म्युला, कोणता फॉर्म्युला, साइन स्क्वेअर थीटा। फॉर्म्युला लिहून घेऊ, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1। तर आता साइनची व्हॅल्यू दिलेली आहे, स्क्वेअर आहे त्याचा, म्हणून साइनची व्हॅल्यू 7/25 आहे। साइनचा स्क्वेअर असल्यामुळे या व्हॅल्यूचा पण आपण स्क्वेअर करणार आणि प्लस कॉस स्क्वेअर थीटा, यावरून आपल्याला कॉसची व्हॅल्यू आता पुढे काढता येईल। तर आता येथे 7चा पण स्क्वेअर आहे आणि 25चा पण स्क्वेअर आहे, त्यामुळे आपण 7चा स्क्वेअर 49 लिहिलेला आहे आणि 25चा स्क्वेअर वी नो 625 प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1। आता आपल्याला फक्त कॉस स्क्वेअर थीटा या साईडला राहू देऊ, ही टर्म आपण या साईडला ट्रान्सफर करू, म्हणजे काय होईल, कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 मायनस 49/625 ही व्हॅल्यू येईल। तर याला आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, म्हणजे काय होईल, हे पहा येथे काही नाही, म्हणजे येथे काही नाही म्हणजे 1 आहे, बरोबर आहे। क्रॉस मल्टिप्लिकेशन हा दोघांचा मल्टिप्लिकेशन आणि असा डिनोमिनेटरचा मल्टिप्लिकेशन। तर 625 मायनस 49 होतील आणि 1 इंटू 625 म्हणजे 625, हे दोघांची आपण सबट्रॅक्शन करू, काय होईल, 576 आणि अपॉन 625 ही व्हॅल्यू कशी झाली आपली, कॉस स्क्वेअर थीटाची। आपल्याला काय पाहिजे, कॉस थीटा, त्यामुळे आपण काय करू, या दोन्ही साईडचा आपण स्क्वेअर रूट काढू। स्क्वेअर रूट काय येईल, मग कॉस स्क्वेअर थीटाचा स्क्वेअर रूट येईल फक्त कॉस थीटा, बरोबर आहे। आणि या साईडचा स्क्वेअर रूट, आता हे कशाचा स्क्वेअर रूट आहे, 24चा आहे आणि 625 कशाचा आहे, 25चा आहे, म्हणजे कॉस थीटाची व्हॅल्यू काय येईल आपली, ही येईल, बरोबर आहे। आता कॉस थीटाची व्हॅल्यू काढली आपण, म्हणजे एक व्हॅल्यू निघाली आपल्याला। आता टॅन थीटा काढायची, आपल्याला हा फॉर्म्युला माहीत आहे, साइन थीटा अपॉन कॉस थीटा इक्वल टू टॅन थीटा, हा फॉर्म्युला माहीत आहे। आता हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला साइन थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे, कॉस थीटा आपण आत्ता काढलेली आहे, त्यावरून आपल्याला टॅन थीटाची व्हॅल्यू काढता येईल। तर आता मग वी नो, येथे लिहू आपण वी नो टॅन थीटा इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा। साइन थीटाची व्हॅल्यू काय दिली आपल्याला, 7/25, म्हणजे 7/25 आणि याला आपल्याला पुन्हा डिवाइड करायचं आहे। कॉस थीटाची व्हॅल्यू आपण काढली 24/25, म्हणजे 24/25। आता येथे 25 कॅन्सल होतील, म्हणजे काय राहील, 7/24 ही व्हॅल्यू येईल आपली टॅन थीटाची। टॅन थीटा इक्वल टू 7/24। नेक्स्ट येथे आपल्याला टॅन थीटाची व्हॅल्यू दिली, सेक थीटा आणि कॉस थीटा काढायचं आहे। आपल्याला टॅन थीटा आणि सेक थीटा यामध्ये एक फॉर्म्युला माहीत आहे, टॅन थीटाची व्हॅल्यू 3/4 दिलेली आहे। वी नो, आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे टॅन आणि सेकमधला, 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा। आपल्याला सेक थीटाची व्हॅल्यू काढायची आहे, टॅनची माहीत आहे, व्हॅल्यू पुट करू आपण। टॅनची व्हॅल्यू 3/4 आहे आणि त्याचा स्क्वेअर आहे इक्वल टू 6, बरोबर आहे। आता आपण काय करू, 1 प्लस 3चा स्क्वेअर आहे, 4चा स्क्वेअर आहे, 3चा स्क्वेअर 9 होईल आणि 4चा स्क्वेअर 16 होईल इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा, बरोबर आहे। तर आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन 16 × 1 म्हणजे 16 प्लस
म्हणजे इथे काहीच नाही म्हणजे 1 × 9 म्हणजे 9 होतील आणि अपॉन 16 सेक स्क्वेअर थिटा. देअरफॉर 16 + 9 25 आणि अपॉन 16 इक्वल टू काय होईल सेक स्क्वेअर थिटा. आपल्याला ही स्क्वेअरची व्हॅल्यू आली, आपल्याला फक्त सेक थिटा पाहिजे म्हणून आपण स्क्वेअर रूट घेऊ दोन्ही साईडचं. म्हणजे काय होईल याचं स्क्वेअर रूट याचं होईल सेक थिटा बरोबर आहे आणि याचं काय होईल 5 आणि याचं होईल 4. म्हणजे सेक थिटाची व्हॅल्यू येईल आपली 5/4. आता आपल्याला सेक थिटाची व्हॅल्यू माहीत झाली, आपल्याला कॉस थिटा काढायचं आहे. आता आपल्याला माहीत आहे वी ऑल्सो नो कॉस थिटा व्हॅल्यू. कॉस थिटा इक्वल टू 1/सेक थिटा. हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. आता 1 सेक थिटाची व्हॅल्यू 5/4 आलेली. 5/4 1/5/4 म्हणजे 1 म्हणजे हे कसं आहे पहा 1/5/4 असं आहे बरोबर आहे. म्हणजे आपण 1 येथे मल्टिप्लिकेशन तर 4 होईल आणि 5 म्हणजे काय होईल 4/5 होईल बरोबर आहे आन्सर. तर आता हे कसं लिहिणार मग आपण, किंवा याचा इनवर्स 1 म्हणजे याचा इनवर्स म्हणजे याचा रेसिप्रोकल काय होईल 4/5. आन्सर काय येईल आपलं कॉस थिटाची व्हॅल्यू येईल 4/5. ही आली कॉस थिटाची आणि ही आली सेक थिटाची. नेक्स्ट कॉटची व्हॅल्यू दिलेली आहे, कोसेक आणि साईन काढायची. आपल्याला कॉट आणि कोसेक यामध्ये रिलेशन असणारा फॉर्म्युला माहीत आहे. सोल्युशन कॉटची व्हॅल्यू दिलेली आहे कॉट थिटा इक्वल टू 40/9. वी नो 1 + कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. मग आता व्हॅल्यू पुट करू आपण. 1 + कॉट थिटा व्हॅल्यू ही आहे, त्याचा स्क्वेअर आहे कॉटचा, त्यामुळे आपण 40/9 याचा स्क्वेअर घेऊ इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. आता 1 + 40चा स्क्वेअर किती होईल 4चा स्क्वेअर 16 आणि हे 00 आणि 9चा स्क्वेअर 81 इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. देअरफॉर येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन काय होईल 81 + 81 इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. देअरफॉर दोघांची ॲडिशन काय होईल 81/81. ही व्हॅल्यू येईल आपली कोसेक स्क्वेअर थिटाची. आपल्याला कोसेक पाहिजे फक्त, त्यामुळे स्क्वेअर रूट घेऊ आपण दोन्ही साईडचं. म्हणजे कोसेक स्क्वेअर थिटाचं काय होईल कोसेक थिटा होईल, स्क्वेअर निघून जाईल आणि ह्या दोघांचंही आपल्याला स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. किती आहे 41 आहे 41 आणि याचं 9 म्हणजे ही व्हॅल्यू येईल आपली कोसेक थिटाची 41/9. ही व्हॅल्यू काढली आपण कोसेक थिटाची. आता आपल्याला काय काढायचं आहे साईन थिटा. आपल्याला माहीत आहे साईन आणि कोसेक हे दोन्ही कसे इनवर्स आहेत. ते आता वी नो साईन थिटा इक्वल टू 1/कोसेक थिटा. आता कोसेक थिटाची व्हॅल्यू आपण याचे पुट करू आपण. देअरफॉर साईन थिटा इक्वल टू 1/कोसेक थिटाची व्हॅल्यू आलेली आहे 41/9. 41/9 म्हणजे 1 आहे म्हणजे रेसिप्रोकल याचा घ्यावा लागेल आपल्याला. काय होईल 9/41. ही व्हॅल्यू येईल आपली साईन थिटा. नेक्स्ट चौथा प्रश्न सोल्युशन. येथे आपल्याला ही माहिती इक्वेशनच्या फॉर्ममध्ये दिलेली आहे, लिहून घेऊ. 5 सेक थिटा मायनस 12 कोसेक थिटा इक्वल टू 0. आता देअरफॉर 5 सेक थिटा इक्वल टू म्हणजे हे या साईडला गेल्यानंतर काय होतील प्लस होतील 12 कोसेक थिटा बरोबर आहे. आता आपण काय करू हे
या साईडला नंबर करू आणि या साईडला सेक थिटा आपण कोसेक थिटा करू. म्हणजे सेक थिटा या साईडचे ॲज इट इज आणि कोसेक थिटा येथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे तर येथे डिव्हिजनमध्ये येतील. म्हणजे कोसेक थिटा इक्वल टू येथे 12 आणि हे या साईडला डिव्हिजनमध्ये जातील. बरोबर आहे. तर आता सेक थिटा कशाचा रेसिप्रोकल आहे आपल्याला माहीत आहे. सेक थिटा कशाचा इनवर्स आहे 1/cos थिटा आणि कोसेक थिटा हा कशाचा रेसिप्रोकल आहे 1/sin थिटा. म्हणजे कोसेक थिटा म्हणजे 1/sin थिटा, सेक थिटा म्हणजे 1/cos थिटा इक्वल टू 12/5. आता पहा आपण असं लिहू शकतो 1/cos थिटा हे डिव्हिजन आहे म्हणजे आपण असं डिव्हिजन आणि 1/sin थिटा. काहीच बदल केलेला नाही आपण, फक्त 1/cos थिटा हे डिव्हिजन साईन आणि 1/sin थिटा. तर आता आपण हे जर साईन चेंज केलं आपण म्हणजे मल्टिप्लिकेशनमध्ये कन्वर्ट केलं तर याचा आपल्याला रेसिप्रोकल घ्यावा लागतो. म्हणजे काय होईल sin θ/1 बरोबर आहे आणि इक्वल टू 12/5. तर आता येथे पहा न्यूमरेटरला काय आहे फक्त 1 × sin θ म्हणजे काय होईल sin θ आणि डिनोमिनेटरला काय आहे cos × 1 म्हणजे cos θ इक्वल टू 12/5. आता आपला sin θ/cos θ म्हणजे काय tan θ इक्वल टू 12/5. tan θची व्हॅल्यू आपल्याला माहीत झालेली आहे. आपल्याला सेक थिटाची व्हॅल्यू काढण्यासाठी tan आणि सेक यामध्ये रिलेशन कोणतं आहे तो फॉर्म्युला वी नो 1 + tan स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा हा आपला फॉर्म्युला आहे. आता आपण फक्त टॅनची व्हॅल्यू काय आली आपली 12/5 त्याचा स्क्वेअर असल्यामुळे 12/5 आणि याचा स्क्वेअर घेऊ आणि इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. देअरफॉर 1 प्लस स्क्वेअर किती होईल 144 आणि हा स्क्वेअर होईल 25 इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. देअरफॉर क्रॉस मल्टिप्लिकेशन 25 प्लस 144 अपॉन काय होईल 25 इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. देअरफॉर दोघांचे ॲडिशन 169 होईल आणि अपॉन 25 इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. देअरफॉर आता आपल्याला सेकची व्हॅल्यू पाहिजे स्क्वेअर रूट घेऊ आपण दोन्ही साईडचं म्हणजे काय होईल सेक थिटा होईल इक्वल टू याचं स्क्वेअर रूट काय होईल 13 आणि याचं स्क्वेअर रूट काय आहे 5 म्हणजे ही येईल व्हॅल्यू आपली सेक थिटाची. बरोबर आहे. देअरफॉर सेक थिटा इक्वल टू 13/5. आता सेकची व्हॅल्यू माहीत झाली आपल्याला म्हणजे कॉस म्हणजे काय 1/sec त्यामुळे आपण ही व्हॅल्यू काढू शकतो आपण. आता कॉस थिटाची वी नो कॉस थिटा इक्वल टू 1/sec थिटा 1/sec थिटा हा फॉर्म्युला म्हणजे 1/secची व्हॅल्यू काय आली 13/5 1/ म्हणजे याचा 5/13 होईल. बरोबर आहे. ही व्हॅल्यू येईल आपली कॉस थिटाची व्हॅल्यू काढली आपण सेक थिटाची काढली सेक थिटा कॉस थिटा. आता साइन थिटा पाहिजे आपल्याला साइन थिटा व्हॅल्यू काढायची आपल्याला. तर आपल्याला टॅन थिटा म्हणजे काय साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आता नाऊ वी नो टॅन थिटा इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा हा फॉर्म्युला आहे आपला. नाऊ आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे टॅन थिटा इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आपल्याला आता टॅन आणि कॉस दोघांच्या पण व्हॅल्यू माहीत आहेत. आपल्याला साइन थिटा यावरून काढता येईल म्हणजे साइन थिटाचा फॉर्म्युला कसा होईल साइन थिटा. देअरफॉर साइन थिटा इक्वल टू टॅन थिटा इंटू कॉस थिटा. बरोबर आहे. टॅन थिटा इंटू कॉस थिटा होईल. आता टॅन थिटाची व्हॅल्यू आपण काढलेली आहे 12/5 ही व्हॅल्यू 12/5 आणि ही व्हॅल्यू किती आली आपली कॉस थिटाची 5/13 5/13 5 कॅन्सल होतील. आन्सर काय येईल आपलं 12/13. ही व्हॅल्यू कशाची येईल आपली साइन थिटा. देअरफॉर
साईन थिटा इक्वल टू 12/13. सेक थिटा व्हॅल्यू काढलेली आहे, कॉस थिटा काढली आणि साईन थिटा. नेक्स्ट आपल्याला टॅन थिटाची व्हॅल्यू दिली, त्यावरून एवढ्या व्हॅल्यू आपल्याला काढायच्यात आणि हे सॉल्व करायचे. तर आता सोल्युशन टॅन थिटा इक्वल टू 1 ही माहिती आपल्याला दिलेली आहे. बरोबर आहे. टॅन आणि सेक यामध्ये एक फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. वी नो 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. देअरफॉर 1 प्लस टॅनची व्हॅल्यू किती 1, त्यामुळे स्क्वेअरची व्हॅल्यू 1च्या स्क्वेअर होईल आणि इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. देअरफॉर 1 प्लस 1 स्क्वेअर होईल, म्हणजे 1 प्लस 1 म्हणजे काय होईल 2 इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. देअरफॉर म्हणजे सेक थिटाची व्हॅल्यू काय येईल, स्क्वेअर रूट जर आपण दोन्ही साईडचं घेतलं तर सेक थिटा इक्वल टू रूटमध्ये 2 येतील. बरोबर आहे. आता सेक थिटाची व्हॅल्यू माहीत झाली आपल्याला. आपल्याला कॉस पण काढायचा आहे, म्हणजे कॉस आणि सेक हे दोन्ही कसे इनवर्स असतात. नाऊ कॉस थिटा इक्वल टू 1/सेक थिटा हा फॉर्म्युला. देअरफॉर कॉस थिटा इक्वल टू सेक थिटाची व्हॅल्यू √2 आहे, म्हणजे 1/सेक थिटाची व्हॅल्यू √2. म्हणजे ही पण व्हॅल्यू आपण काढलेली आहे सेक थिटाची, कॉस थिटाची पण काढलेली आहे. आता सेक थिटा काढली, कॉस थिटा काढली. नाऊ हा एक फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. टॅन थिटा इक्वल टू साईन थिटा अपॉन कॉस थिटा. देअरफॉर यावरून साईन थिटाची व्हॅल्यू काय येईल, साईन थिटा इक्वल टू टॅन थिटा इंटू कॉस थिटा. बरोबर आहे. साईन थिटा इक्वल टू टॅन थिटा इंटू कॉस थिटा. कारण टॅन थिटा व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, कॉस थिटा आपण व्हॅल्यू काढलेली आहे, त्यावरून आपल्याला साईन थिटा व्हॅल्यू काढता येईल. इक्वल टू टॅन थिटाची व्हॅल्यू आपल्याला 1 दिलेली आहे 1, आणि इंटू कॉस थिटा आपण आत्ताच व्हॅल्यू काढली 1/√2. म्हणजे हे मल्टिप्लिकेशन काय होईल 1/√2. बरोबर आहे. देअरफॉर साईन थिटाची व्हॅल्यू आपण काढलेली आहे. आता पहा, साईन थिटा व्हॅल्यू काढली, कॉस थिटा पण व्हॅल्यू काढली आपण, सेक थिटा पण काढलेली आहे. आता आपल्याला काय पाहिजे कोसेक थिटा. आता आपण साईनची काढली, साईन आणि कोसेक दोघांमध्ये इनवर्स आहे, म्हणजे आपण काय करणार नाऊ कोसेक थिटा फॉर्म्युला 1/साईन थिटा. साईन थिटाची व्हॅल्यू आपण आत्ताच काढली, म्हणजे 1/साईन थिटाची व्हॅल्यू 1/√2. बरोबर आहे. म्हणजे काय होईल पहा 1/साईन थिटाची व्हॅल्यू 1/√2. म्हणजे ही व्हॅल्यू किती येईल आपली फक्त √2 होईल. बरोबर आहे. याचा रेसिप्रोकल म्हणजे √2, याचा 1/√2चा रेसिप्रोकल म्हणजे काय होईल √2. आता पहा सर्व व्हॅल्यू काढले आपण. कोसेक थिटा, देअरफॉर कोसेक थिटा इक्वल टू √2. म्हणजे एवढी सर्व व्हॅल्यू आपण काढलेल्या आहेत. आता याची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. नाऊ आता याची व्हॅल्यू साईन थिटा, सर्व फक्त व्हॅल्यू पुट करायचे आपल्याला, सॉल्व करायचे. कॉस थिटा अपॉन सेक थिटा प्लस कोसेक थिटा इक्वल टू साईन थिटा व्हॅल्यू आपण किती काढलेली आहे 1/√2 प्लस कॉस थिटाची व्हॅल्यू 1/√2 आणि अपॉन सेक थिटाची व्हॅल्यू √2 आहे आणि कोसेक थिटाची व्हॅल्यू पण √2च आहे. बरोबर आहे. आता पहा, आता हे दोघांचाही डिनोमिनेटर सेम आहे, म्हणजे आपण काय करणार न्यूमरेटरची ॲडिशन करणार. 1 + 1 काय होतील 2 होतील. बरोबर आहे. आणि हे अपॉन √2 + √2 म्हणजे काय 2 टाइम्स √2 + √2 म्हणजे
2 टाइम्स √2. तर आता 2√2 हे डिव्हिजन साईन आणि हे काय 2 इंटू √2 इक्वल टू 2√2 हे साईन आपण मल्टिप्लिकेशन करणार, त्याचा काय घ्यावं लागेल आपल्याला रेसिप्रोकल, म्हणजे 1/2 √2 होईल. बरोबर आहे. 2 आणि 2 कॅन्सल होतील कारण ते मल्टिप्लिकेशन आहे. म्हणजे काय राहील 1/√2 इंटू √2 म्हणजे √2 इंटू √2. √2 आणि √2 म्हणजे काय √2चा स्क्वेअर होईल, म्हणजे 1 असं लिहू शकतो आपण √2 आणि याचा स्क्वेअर. म्हणजे एखाद्या नंबरचा जर स्क्वेअर असेल आणि स्क्वेअर रूट असेल तर त्याचा आन्सर काय येईल, फक्त हाच नंबर येईल. म्हणजे आन्सर काय येईल 1/2. मग याची व्हॅल्यू काय येईल आपली 1/2. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.